नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश पवार. आपली शेती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे. आज आपण आपल्या तुरीच्या शेतामध्ये उभा आहोत. तर आपण तुरीचे 2 वेळेस शेंडे फुटलेले आहे. तर आपल्याला आता तुरीला एक फवारणी करायची आहे. तर हे बघू शकता तुम्ही, आपण शेंडे फुटले होते तुरीचे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, इथं आपण हा शेंडा फुटला होता. शेंडा फुटल्यानंतर आपल्याला बघा किती छान असे ब्रँचेस आलेले आहे. हे बघा ब्रँचेस. आता या ब्रँचेसला आणखी ब्रँचेस मोठे झाले पाहिजे आणि जास्त ब्रँचेस आले पाहिजे. आपली तूर काय एवढे कणावर आली नाही, आता 1-2 कुठे मोठे कणवर लागलेले आहे. पण आपल्याला कणवरचं काही एवढं सध्या काही आवश्यकता नाही आहे, आपल्याला वाढीची आवश्यकता आहे सध्या. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे आपण असं इथं शेंडा कट केला होता. त्याला बघा कशी लांब लांब अशी तूर आलेली आहे. असं प्रत्येक ठिकाणी असं झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि आपण असं पेरताना काय केलेलं आहे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. जसं आपण आता हे सोयाबीन तूर पेरलेली, तर आपण 4 तास सोयाबीनचे आणि 2 तास तुरीचे पेरलेले. हे बघू शकतो तुम्ही, आपण वखर तुरीचा पेरलेला आहे. हे बघा, आता हे 1 तास आहे आणि हे 1 तास आहे. म्हणजे काय होतं, आपल्याला पुढे चालून दांडाने वगैरे पाणी द्यायचं असलं तर 1 तासाला देणं काय 2 तासाला देणं काय, तर आपल्याला काही तुरीचं उत्पन्न जास्त मिळतं. तर अशी तूर झालेली हे बघू शकता तुम्ही. हे जर पूर्ण शेंडे खुडलेले, तर आपल्याला चांगला बेनिफिट मिळाला आहे. आणि मग आपली सोयाबीन आहे, तर आपल्याला आता याची चांगली वाढ झाली पाहिजे, जास्तीत जास्त वाढ झाली पाहिजे. थोडं बुरशीचा अटॅक आला नाही पाहिजे आणि हिरवेगारपणा कायम राहिला पाहिजे. आता पाऊस जास्त पडत आहे सततचा, तर पिवळी न पडो म्हणून आपल्याला थोडंसं त्याचं नियोजन करायचं. तर आपण मार्केटमधून काही औषधी आणलेले आहे, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. तुम्हाला जर असेच माझे नवीन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला माहिती समजेल. तर चला बघूया आपण. तर बघू शकता तुम्ही, आता आपण हे जेव कंपनीचं व्हिटा गोल्ड घेतलेलं आहे. तर या व्हिटा गोल्डचे खूप चांगले असे फायदे. यात पोटॅशियम ह्युमेट असा घटक आहे आणि हे थोडं बायोचं असल्यामुळं आपल्याला यात नॅचरल काय आहे नेमकं एवढं काही त्यांनी मेन्शन केलेलं नसतं. पण मी याचा सोयाबीन वगैरेवर वापर केलेला आहे. तर खूप असे काळोखी येते आणि ब्रँचेस जास्तीत जास्त ब्रँचेस आणि हिरवेगार झाड असे होते आपले. तर त्यामुळे याचा वापर करायचा आपल्याला 15 ग्रॅम घ्यायचे आहे. आपल्याला 15 लिटर पाण्यासाठी 15 ग्रॅम. मला तुम्ही एक लक्षात घ्यायचं, तुम्हाला हे वापरायचं असेल त्याची पद्धत अशी आहे की तुम्हाला उदाहरणार्थ 10 पंप लागत आहे, तर तुम्ही यामधलं आता 1 पावचं आणलेलं आहे मी, त्यातलं 150 ग्रॅम काढून घ्यायचं मोजून काट्याने आणि ते एक रात्रभर 1-2 लिटर पाण्यामध्ये भिजू घालून द्यायचं. त्यानंतर मग ते आपल्याला असं अर्धा लिटरचा एक डबा कापून घ्यायचा आणि 10 ग्लास पाणी करून ते पाणी त्यामध्ये मोजून टाकून द्यायचं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचा अर्थ म्हणजे रात्रभर भिजू घालावं लागतं. तुम्ही म्हणशाल मग भिजू घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस आला, फवारणी नाही झाली, तर तुम्ही 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, किती दिवस हे पाण्यात राहिलं तरी खराब होत नाही. जेवढं जास्त दिवस राहील तेवढा त्याचा चांगला फायदा होतो. यासोबत आता हे विद्राव्य खत घेतलेलं आहे आपण 05234, सॉरी 1261 घेतलेलं आहे आपण. तर 1261 आपल्याला ब्रँचेस चांगले येतील आणि नायट्रोजन असल्यामुळे थोडी झाडाची वाढसुद्धा होईल. आणि बुरशीचं नियंत्रण करण्यासाठी आपण यात धानुका कंपनीचं स्पेक्ट्रम घेतलेलं आहे. यात ॲजिस्ट्रोट्रॉबिन 11% आणि टेबिकोनाझोल 18% असे घटक आहे. आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. तर थोडीफार बुरशी वगैरे काही येत असेल, धुळीचं वातावरण आहे, असं काही होत असेल तुमचं, तर सगळं यानं कंट्रोल होईल. जर वातावरण साफ असेल तुमचं, तर तुम्ही बुरशीनाशक नाही घेतलं तरी चालेल, काही आवश्यकता नाही. पण तुमची जर कणवरवर जास्त फुलतूर आलेली असेल तर तुम्ही अवश्य हे बुरशीनाशक घेऊ शकता. नाहीतर तुम्ही याच्यानंतर तुम्हाला जर हे नसेल घ्यायचं, थोडं महाग आहे, तर तुम्ही साप पावडरसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर स्वाधीनसुद्धा घेऊ शकता, कोणते एखादं घेऊ शकता तुम्ही. आणि हे आपण सह्याद्री कंपनीचं एक हे आपलं स्टिकर आहे, सिलिकॉन स्टिकर. तर 5 मिली आपण याचं प्रमाण घेणार आहे याच्यासोबत. असं तिघांची एकत्रित करून फवारणी करणार आहे, जबरदस्त असा रिझल्ट येणार आहे. आणि नंतर आपण 15 दिवसानंतर चांगली कणरवर तूर आल्यानंतर एक चांगली परत एक फवारणी करणार आहे. त्याची पण मी तुम्हाला नंतर व्हिडिओ बनवून दाखवणार. ते तुम्हाला तुरीचं चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर अशी फवारणी तुम्हाला, ही आता एक थोडी एक्स्ट्राची फवारणी म्हणू शकता तुम्ही. तर तुम्हाला सांगा अळीचं औषध यामध्ये घेतलेलं नाही, तर आता अळीचं प्रमाण सध्या काही नाही आहे, त्याच्यामुळे अळीचं औषध मी काही घेतलेलं नाही. तुमच्या जे अळीचं औषध प्रमाण असेल तर तुम्ही ॲक्टिन घेऊ शकता. त्यानंतर क्लोरोपायरिफॉस, सायफरमेथ्रिन हे सुद्धा घेऊ शकता. शेंडे जर तुमचे पानं गुंडाळले जास्त प्रमाणात असेल शेतकरी मित्रांनो, तरच तुम्ही अळीचं औषध घ्या. नाहीतर अळी सध्या काही नुकसान करत नाही. थोडेफार जर पानं तुमचे गुंडाळलेले असतील
तर अळी त्याला काही एवढं इफेक्ट होत नाही त्याचा. तर आपल्याला चांगले खोडून लागल्यानंतर फवारणी घ्यायची, तेव्हा आपण अळीचं औषध नक्की घेणार आहे. तर तुम्हाला माझे असेच व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.